याचाच अर्थ असा की त्यांनी 2024चा नाद सोडून दिलाय आणि 2029ची तयारी करतायत. 2027ला म्हणजे पुनर्रचना होईल आणि खासदारांची लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे ते त्या दृष्टिकोनातून बोलतायत. तुम्हाला असं वाटत असेल की तरी खोटं बोलले, ते सत्य बोलतायत. त्यांच्या नजर चुकून त्याने तोडून बाहेर आलं की आपण 600 पेक्षा जास्त जागा निवडून येऊ, तर ती 2029ची चर्चा करतात हे त्यांनी सिद्ध झालेलं आहे. सगळ्यांना बोलवलं म्हणतात काय आहे तरी नाही, यामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये विश्वास ठेवणारा पक्ष आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली खासदार आणि संघटनेचा चिटणीस किंवा सरचिटणीस हा एकच आहे. म्हणजे दोघांचं मूल्यमापन हे एक समान आहे. हे करणारा एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि म्हणून जिल्ह्याच्या प्रश्नांवर आणि राजकीय प्रश्नांवर सगळ्यांचा विचार घेऊन मग रणनीती ठरवणारा पक्ष. आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी, सरचिटणीस सगळ्यांचं मत जाणून घेण्यासाठी निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा नुसतं राजकीय विषय नाही, पण जिल्ह्याच्या इतर कुठल्या प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील किंवा समाजामध्ये फिरत असताना संघटनेच्या प्रतिनिधींना फीडबॅक ग्राउंड लेवलून काय येतो, अशा सगळ्या गोष्टींचं एक सारांश करून त्याचं अवलोकन करून ते माननीय पक्षश्रेष्ठींना दिलं जाईल. काय वातावरण येतं, काय दिसतं? आम्ही सगळे कुटुंब आहोत. कुटुंब सगळे आम्ही काय पहिल्यांदा एकत्र आलो असंही नाहीये. अनेक वर्षानुवर्ष सगळे लोक एकामेकाबरोबर काम करत आहेत. आज त्यापैकी कोणी अध्यक्ष झालाय, कोणी सरचिटणीस झालाय, अध्यक्ष असतील, कोणी आमदार झालेले आहेत. हे सगळे खालपासून वरपर्यंत रचनेमध्ये वेगळ्या वेगळ्या पदांवर कार्यरत असलेले प्रतिनिधी आहेत. म्हणून आम्ही सगळे एक कुटुंब म्हणून आज परत एकत्र आलो. त्यामुळे त्याच्यात काही असं वेगळं घडतंय असं काही नाही. पत्रकार परिषदेत 600 पेक्षा जास्त जागा निवडून याचाच अर्थ असा की त्यांनी 2024चा नाद सोडून दिलाय आणि 2029ची तयारी करतायत. कारण की 2029ला 2027ला म्हणजे पुनर्रचना होईल आणि खासदारांची लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे ते त्या दृष्टिकोनातून बोलतायत. तुम्हाला असं वाटत असेल की तरी खोटं बोलले, ते सत्य बोलतायत. 2024चा नाद हा महाविकास आघाडीने सोडून दिलेला आहे. ते 2029च्या चर्चेसंदर्भात जी काल रात्री गुप्त त्यांची चर्चा झाली, ती त्यांच्या नजर चुकून त्याने तोडून बाहेर आलं की आपण 600 पेक्षा जास्त जागा निवडून येऊ, तर ती 2029ची चर्चा करतात हे त्यांनी सिद्ध झालेलं आहे. झालं? थँक्यू. मुलाखतीमध्ये प्रश्न विचारतात की उमेदवारासाठी कोणाचं नाव सुचवावं, असा एक प्रश्न प्रमुख विचारला जातो. या सगळं वातावरण पाहता तुम्ही कितीपत आशावादी आहात? कार्यकर्त्यांच्या प्रश्नांवर मी काय विचारलं नाही अजून. मी आत्ताशी आलोय. पण मला एक गोष्ट माहिती आहे की आम्ही जेव्हा आपसात कार्यकर्ते तालुक्याचे सगळे चर्चा करतात, सगळ्यांचं एकच म्हणणं राहील की प्रधानमंत्री मोदी करण्यासाठी जो पक्ष ठरवेल, जो पक्ष निर्णय घेईल, त्यासाठी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता पळेल. हेच सगळ्यांचं उत्तर राहणार आहे. या व्यतिरिक्त कोणीही संघटनेमध्ये मतविभिन्नता असण्याचं काही कारण नाही. मोदींसाठी आम्ही आहोत आणि मोदींसाठी लागेल ते मेहनत करायला तयार आहोत. हीच भूमिका सगळ्यांची आहे.